ठाणेकरांनी या सगळ्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे, कशी परिस्थिती आहे? अंकिता, एकंदरीत फक्त पेट्रोल, डिझेल, गॅस, सोनं या सगळ्यांमध्येच महागाई वाढलेली नाहीये, तर सर्वसामान्य सकाळ सकाळी ज्या ठिकाणी हजेरी लावतात ती भाजी मंडई ती देखील महागलेली आहे. मी सध्या भाजी मंडईमध्येच आहे. खरं तर अवकाळी पाऊस सध्या अनेक भागांमध्ये सुरू आहे. या अवकाळी भागाचा परिणाम या भाज्यांच्या दरावरती तर झालेलाच आहे. मात्र काल मध्यरात्री झालेल्या अचानक पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सुद्धा उद्यापासून या भाज्यांचे दर जे आहेत ते वाढण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत भाजी विक्रेते आहेत. काय काय नेमकं वाढलेलं आहे, सर्वसामान्यांच्या कशाला कात्री लागणार आहे, ग्राहकांची नेमकी प्रतिक्रिया काय? कारण सकाळी सकाळी सगळेच जण भाजी घेण्यासाठी पहिले मार्केटमध्ये येत असतात. नाराजी तर आहे गिरायकांमध्ये. त्याची शेवटी काय करा, जीवन आवश्यकता वस्तू आहे, त्याचा आपल्याला घ्यावंच लागणार. आज जे परत बी आम्ही 10 रुपये 20 रुपये पाव विकत, आज ते 50 रुपये पाव आहे. टमाटर 20 रुपये किलो होते, ते आज 50 रुपये किलो आहे. आणि तुरिया, गिलका, वांगी आणि लिंब, कोथिंबीर जे 20 रुपये 30 रुपये ते 60 ते 70 रुपये. मेथी 50-60 रुपये, पालक 40 रुपये. आता किमान 10-20 रुपये प्रत्येक भाजीवरती वाढत केलाय. ट्रान्सपोर्ट आता सध्या ऐकायला आलं पेट्रोल पण वाढणार, तर ट्रान्सपोर्ट मध्ये पण फटका बसणारच. महागाई एवढी आहे की दादा समजे ना आता शेवटी काय करावं लागेल. नक्कीच अंकिता, एकंदरीत पाहायचं झालं तर फक्त पेट्रोल डिझेलचे वाढलेल्या दराचा परिणाम हा फक्त वाहन चालकांना होणार नाहीये, तर भाजी विक्रेत्यांना आणि सर्वसामान्यांना देखील होणार आहे. कारण ज्या गाड्यांमधून हा ट्रान्सपोर्ट केला जातो त्यांच्या दरांमध्ये वाढ झाली तर भाज्यांच्या दरांमध्ये देखील वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री येत्या काळामध्ये बसताना पाहायला मिळणार आहे. अंकिता. निश्चित. कुणाल, तुम्ही असेच जोडलेले राहा.